सांगलीची जीवनवाहिनी कृष्णामाईचा श्वास कधी मोकळा होणार, मानवी अस्तित्वाचा बनला प्रश्न। सांगली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आता केवळ पर्यावरणापुरता मर्यादित न राहता तो मानवी अस्तित्वाचा प्रश्न बनलेला आहे। काही दशकांपासून शेरी नाल्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत गाजतो, मते मागण्यासाठी त्याचा वापर होतो, मात्र निकालानंतर हा प्रश्न पुन्हा गढूळ पाण्यात वाहून जातो। राजकीय वरदहस्त असलेले कारखाने आणि अकार्यक्षम स्थानिक स्वराज्य संस्था यामुळे कृष्णा नदीचा अक्षरशः सांडपाणी वाहणारा नाला झाला आहे। नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील साखर कारखाने, आसवणी प्रकल्प आणि नगरपालिका क्षेत्रातून दररोज तब्बल 93.65 दशलक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदीपात्रात सोडले जाते। हे आकडे काटा आणणारे आहेत। राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकरणी 57.72 कोटी रुपयांची पर्यावरणीय भरपाई ठोठावून प्रशासकीय अनास्था कायम आहे। ज्या नेत्यांच्या हातात जिल्ह्याची विकासाची सूत्रे आहेत त्यांच्याच मालकीच्या कारखान्यामधून दूषित पाणी नदीत मिसळते ही जिल्ह्याची सर्वात मोठी शोकांतिका आहे। केवळ दंडात्मक कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही। शेरी नाल्याचे सांडपाणी रोखण्यासाठी उभारलेली यंत्रणा अपुरी पडते आहे। परिणामी नदीकाठच्या गावांना हे विष प्यावे लागत असून कर्करोग, पोटाचे विकार आणि त्वचा विकार यासारख्या गंभीर आजारांचा विळखा वाढण्याचा धोका आहे। सामाजिक संघटना आपापल्या परीने आवाज उठवत आहे, परंतु सत्तेच्या बधिरीकरणामुळे हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचत नाही। आता केवळ चर्चा करण्याची किंवा आश्वासने देण्याची वेळ नाही। सांगलीला भविष्यातील मोठ्या आरोग्य संकटातून वाचवायचं असेल तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता तातडीनं वाढवणे गरजेचे आहे। प्रदूषणास जबाबदार घटकांवर धडा शिकवण्याची गरज आहे। लोकप्रतिनिधींनी राजकीय जोडे बाजूला ठेवून कृष्णामाईचा श्वास मोकळा करण्यासाठी इच्छाशक्ती दाखवावी, अन्यथा येणारी पिढी कधी माफ करणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।